अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान, जे एकेकाळी सर्कशीचे गाव म्हणून जगभरात दिमाखात ओळखले जायचे, आज त्या गावाची मान शरमेनं खाली झुकली आहे. एका 13 वर्षीय निष्पाप चिमुकलीवर झालेल्या क्रूर ॲसिड हल्ल्याने गाव हादरले होते. त्याचे आरोपी अद्याप पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीत. त्यातच भर म्हणून आता राजेंद्र गडगे या भोंदूबाबाचे काळे कारस्थान चव्हाट्यावर आल्याने वडगाव पानची ओळख भलतीकडे सरकली आहे. गुन्हेगारांचा मुकाटपणा आणि अंधश्रद्धेचा बाजार यामुळे गावाची जी बदनामी सुरू आहे, त्यातून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. एकीकडं वडगाव पानला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि दुसरीकडं वडगाव पानमध्ये 2 घटना घडत आहेत. एक ॲसिड हल्ला असेल किंवा आता या भोंदू महाराजाची असेल. कसं बघता येतं? याच्यामुळे निश्चितच गावची प्रतिमा मलिन झालेली आहे. आणि जो ऐतिहासिक वारसा होता वडगाव पान, म्हणजे हे पानमळ्याचं गाव होतं, सर्कशीचं गाव होतं, अशी ओळख होती. पण या गेली 2 घटनेपासून गावाचं बदनाम झालेलं आहे. ॲसिड हल्ल्याचा अजून तपास लागलेला नाही. त्यातलं आता ही दुसरी दत्तधाम सरकारची जी घटना घडली, या निश्चितपणे बाहेरून सुद्धा चौकशी होती का वडगाव पानचं नाव आता पहिले लोक चौकशी करतात आणि वडगाव पानचं म्हटलं लय बाहेरून फोन वगैरे येतात का काय नेमकं काय घटना घडली, तुमच्या गावात काय चालू आहे. असं काय मागणी कराल तुम्ही प्रशासनाने विनंती आहे का योग्य प्रकारे तपास लागला पाहिजे या दोन्ही घटनेचा. कालच्या भोंदूबाबाने सनातन धर्माचा खंड झाला असं वक्तव्य केलं होतं, काय सांगाल? मला पहिलं भोंदूबाबाला असा प्रश्न आहे का सनातन धर्म कशावर अवलंबून आहे? सनातन धर्म सत्य, अहिंसा, करुणा, दया या मूलभूत मूल्यावर अवलंबून आहे. त्याच्यापैकी यांनी कोणता गुण अवलंबला? एकही गुण त्याच्यात अवलंबला नाही. आणि आता सनातन धर्म असं हे करतो, त्याच्याकडे तो गुण होता का? तिने कधी कोणाला करुणा, दया असं हे केलेलंच नाही आहे. तो म्हणायचं की मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा होतो किंवा दुर्धर आजार बरे होतात. नाही असं तर काही हे नाही आहे. ते सगळी भोंदूगिरीच आहे ना. हे सगळं अंधश्रद्धेवर आहे. म्हणायचं तर मी अन्नदान करतो, एवढे भाविक माझ्याकडे जेवण करून जातात, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? आम्ही कधी तिकडे गेलोच नाही, त्याच्याबद्दल आम्हाला काही माहीतच नाही. आणि जे भाविक होते ना, ते कधीच गावात म्हणजे असे त्यांनी थांबूनच दिले. त्यांना भाविकांना काय सांगायचं का तुम्ही ही गाव सोडून जा. म्हणजे तुम्हाला जर थांबायचं असेल तर गावाच्या कमीत कमी 10 किलोमीटर लांब जाऊन थांबा, जेणेकरून गावकऱ्यांचा संपर्क येणार नाही बा. असं इकडे म्हणजे गावाचा वारसा जो पाहिला तर ऐतिहासिक आहे, परंतु या 2 ज्या घटना घडल्यात आणि बाबाकडे जाणारा रोड सुद्धा तोच आहे. तर कुठेतरी भक्तांपैकी एखाद्याने ॲसिड हल्ला केला असेल असं वाटतं? नाही, असा प्रकार नाही. पण आता असं आहे बघा, पहिला ॲसिड हल्ला झाला. पहिलं वडगाव पान ह्या गावामध्ये खूप नावाजलेलं गाव होतं बुवा. असं कधी आमचा ॲसिड हल्ला किंवा असे भोंदेगिरीचे प्रकार आमच्या गावामध्ये कधी हा प्रकार नव्हता. आता ह्या ॲसिड हल्ल्याला जो साधारणतः 1 ते 1.5 महिना झालेला आहे. अजूनही बी त्या नरधामाचा आपल्याला तपास लागलेला नाही आहे. त्याच्यामुळं ज्या शाळेत जाणाऱ्या मुली आहे, महिला आहे, अजूनही भयभीत झालेल्या आहे का बुवा हा नरधाम का धरला जात नाही म्हणून. अजून तर त्या नरधामाची पहिली त्याची मुसक्या आवळल्या पाहिजे सरकारने. आज हा प्रश्नसुद्धा विधानसभेत गाजला होता. त्या विधानसभेत गाजून सुद्धा त्याच्या अजून काहीच त्याच्यावर उपाययोजना झाली नाही किंवा अजून तो धरला गेला नाही. तर पहिलं असं गावकऱ्यांची पहिली मागणी आहे का जो ॲसिडचा हल्ला झालेला आहे त्या नरधामाच्या पहिल्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. तर दुसरीकडे हा भोंदूबाबा आहे, भोंदूबाबा हे आपल्या गावातला आहे, कसं पाहताय? आता हे बघा, याच्यामध्ये प्रकार असा आहे हा भोंदूगिरी महाराजाचा हा काल 1-2-3 वर्षापासून हा प्रकार चालू आहे. त्याच्यामुळे काय झालं, गावाचं नाव बदनाम होऊन राहिलेलं आहे. असं एकामागे एक साधारणतः 1 महिना झाला, दुसऱ्या महिन्यात लगेच भोंदूगिरी महाराजांचा हा प्रकार आलेला आहे. त्याच्यामुळं काय झालं, आमच्या वडगाव पानचं गावाचं नाव हे खूप बदनाम होत चाललं आहे. नाही तर आज आमचं राज्य पातळीवर सुद्धा वडगाव पानचं खूप गाव होतं पानाचं म्हणून म्हणजे हे झालेलं होतं गाव. पण त्याचा लोक वेगळाच आता हे अर्थ काढू राहिले. आजही बी बाहेरून आम्हाला फोन येतात, बुवा तुमच्या गावात अशा घटना काय घडू राहिलेल्या आहे, म्हणजे कशामुळे घडतं. तर याच्यावर शासनाने किंवा यांनी त्याच्यावर जरब बसून याच्यावर उपाययोजना करण्यात यावी. भविष्यात असा कोणताही भोंदूबाबा आपल्या गावात येऊ शकतो, त्याचं राष्ट्रण मांडू शकतो, त्यासाठी काय प्रतिबंध करायला पाहिजे? हे बघा, आज आहे का प्रत्येक जण आज शिकलेला आहे. आज गावकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शिकलेले लोक आज सगळे आपणही सुद्धा वैयक्तिक का अशा भोंदूगिरी महाराजांच्या किंवा ह्या ज्या गोष्टीच्या पाठीमागं न लागता
आपण आपलं स्वतः कर्तबगारी किंवा स्वतःच्या याच्यावर पायावर उभं राहून आणि शिकलेले आज सगळे आज घरामध्ये सगळे शिकलेले असताना सुद्धा आपण ह्या याच्यामध्ये का पडतो पाहिजे अंधश्रद्धेच्या याच्यामध्ये ह्याच्यात न पडता आपण आपल्या घराची व्यवस्थित सुधारणा करून अशा महाराजांच्या याच्यात पडू नये असं कोणी प्रत्येकाने, जेणेकरून आपल्या गावचं नुकसान होणार नाही आणि आपलं बी वैयक्तिक नुकसान होणार नाही याच्यामध्ये. अशा ज्या घटना घडत आहेत म्हणजे भोंदूबाबा हा आता जामिनावर सुटेल कधी किंवा दुसराही भोंदूबाबा आपल्याकडे येऊन बसेल, तर असं काय घटना घडू नये म्हणून काय वाटतं त्याचं? आता याच्यावरच एक शासनाने एक चांगल्या प्रकारे एक अध्यादेश काढला पाहिजे. कारण का आजकाल वेगवेगळे अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे आहेत, असे वेगवेगळे कायदे आहेत, परंतु भोंदूबाबांविषयी सुद्धा एक चांगल्या प्रकारे सरकारनेच कायदा काढला पाहिजे. सरकारनेच नियमावली तयार केली पाहिजे. भोंदूबाबा कोण असावा किंवा साधू असावा, संत असावा, कसा असावा, याच्या प्रकारे सरकारने चांगल्या प्रकारे जर दिशानिर्देश दिले तर खाली ग्रामपातळीसुद्धा करता येईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या गावातला एकही व्यक्ती अशा गोष्टीला बळी पडत नाही किंवा आत्तापर्यंत तिकडे गेलेला नाही. एक मी ठामपणे सांगतो, कोणताही भक्त परिवार नाही, सर्व बाहेरगावचेच लोक येतात आणि बाहेरगावचे लोक शिकलेले लोक आहेत. आणि तिथं मी बघितलेले गावात विचारतात, चांगले चांगले तज्ज्ञ लोक, हुशार लोक तिथं जातात. आणि हे लोक कसे बळी पडले, काय पडले, हे काही सांगण्याच्या पलीकडे आहे. कारण या गोष्टी न समजण्याच्या पलीकडे आहे. कारण सुशिक्षित लोक जर जायला लागले तर अडाणी लोकांनी काय करायचं, असा एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे सरकारनेच याच्याबद्दल एक चांगला कडक कायदा काढला पाहिजे आणि या कडक कायद्याचा अंमल गाव पातळीपर्यंत झाला पाहिजे, जेणेकरून गोरगरीब असं, मध्यमवर्ग असं, सुशिक्षित लोक असं अशा प्रकाराला बळी पडणार नाही. कारण हा जर बळी पडला तर लोकांची पण नुकसान होतं आणि प्रतिमा पण मलिन होती, गावाची पण होती. त्याच्यामुळे अशा प्रकारे सरकारने या गोष्टीकडं कुठेतरी ग्रामपंचायत लेवलला काहीतरी दखल घ्यायला पाहिजे या गोष्टी. ग्रामपंचायत लेवलला, गाव पातळीवर आम्ही वेगवेगळे काय काम करत असतो, परंतु खऱ्या अर्थाने ज्यावेळेस या गोष्टी करायच्या असतात तर याला एक कायदेशीर बाजू असते. आता ते सांगतात आमचं अशा प्रकारे रजिस्ट्रेशन आहे, ते आहे, साऱ्या काही गोष्टी नॉर्म्स अँड कंडिशन आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्हाला हात घाल, परंतु सरकारने जर नियमावली दिली तर आम्ही निश्चितच या करतोय. आणि ग्रामपंचायत म्हणजे काय, लोकांचं एक समस्याचं निराकरण करण्याचं साधन आहे. गावातले तरुण वगैरे सर्व या गोष्टीकडे कधी बळी पडतच नाही, कारण या गोष्टीकडे कोणताही गावातला तरुण तिकडे गेला नाही. परंतु गाव पातळीवर असे कडक अंमलबजावणी पण करू, परंतु सरकारने या गोष्टीकडे आमच्यासाठी तरी किंवा गाव पातळीवर अशा गोष्टीसाठी एक कायदा केला पाहिजे. कारण या कायद्याचं पालन गाव पातळीवर ग्रामपंचायत करत असते. कायदा करेल सरकार, ते मोठी प्रोसेस आहे, परंतु ग्रामपंचायतचा ठराव घेतला पाहिजे. हो, नाही, निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही विशेष ग्रामसभेचं आयोजन करणार आहोत. या ग्रामसभेच्या आयोजनामध्येच अशा प्रकारे आम्ही हे पण करणार आहोत. कारण आता परप्रांतीय लोकंसुद्धा आज विदाऊट आयडेंटिफिकेशन येत आहेत, मळ्यामुळे ते हिंडत आहेत, महिलांना विचारतायत तुमच्याकडं मोबाईल वगैरे आहे का. कारण आत्ताच आपण अशा काही घटना घडल्या, काही भंगार स्क्रॅप वगैरे, यांचं एक आम्ही आयडेंटिफिकेशन करणार आहोत. गावामध्ये आला समजा आपण त्याला व्हिजिटर पास टाईप आम्ही करणार आहोत. कोणताही बाहेरचा व्यक्ती आला तो गावात पहिला इथं त्यांनी रिपोर्टिंग द्यायची की आम्ही या ठिकाणी या कामासाठी आलो. किंवा अशा बाबांसाठी सुद्धा आम्ही गाव पातळीवर एक विशेष कडक कायदा करणार आहोत किंवा ग्रामसभेमार्फत वेगळ्या अशा गोष्टींचा कडक अंमल होईल. अशा प्रकारे गोष्टी करू, जेणेकरून दुसरे पण लोक बळी पडणार नाही आणि गावची प्रतिमासुद्धा मलिन होणार नाही, यासाठी आम्ही कार्य करू.